नमस्कार. माझं नाव माया महेश पाटील. मी राहते कल्याणला, पण मी BMCमध्ये जॉब करते. असिस्टंट इंचार्ज पदावर घाटकोपर इथे कार्यरत आहे. सरांना मी 2023ला जोडली गेली आहे दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून. माझ्या क्षेत्रामध्ये मला अगदीच टाईम नाही आहे. ॲक्च्युली मी खूप बिझी शेड्यूलमध्ये आहे, पण माहिती नाही काहीतरी नवीन शिकावं. माझ्याकडे काही चॅलेंजेस आली, त्याच्यामुळे मला सरांचे जेव्हा ॲड भेटल्यानंतर मला इथे काहीतरी नवीन भेटेल आणि माझ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील ह्या अपेक्षेने मी सरांना जॉईन केलं ऑनलाईन. आणि तो कोर्स मी केला. जास्त काही मी त्याच्यावर फोकस केलं नाही, कारण का माझ्याकडे खूप तसं वेळ कमी होता असं बोलणं चुकीचं आहे. पण मी त्याच्यातून पण सरांना कनेक्ट राहिली. काही प्रश्न घेऊन सरांकडे आली, सरांनी ते प्रश्न सॉल्व केले. आणि ह्या घडीला आत्ता मला काय माहिती नाही, अचानक ही ॲड माझ्यासमोर आल्यानंतर अजून म्हणजे जे की आत्ता ह्याच्यात मला 100% द्यायचं आहे. कारण का ह्याच्या पुढे रिटायरमेंटनंतर काय मला काहीतरी एक सोर्स पाहिजे की मग बिझी राहिली पाहिजे. कारण का माझ्या रिटायर झालेल्या स्टाफ लोकांचं मी आता बघते की बिचारे ते घरी आहेत आणि त्यांना दुसऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या एवढ्या हे झाल्यात की त्यांना त्यांच्या हॉबी पण कंप्लीट करता येत नाही. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की मला इथे गुंतून राहिलं पाहिजे आणि हे माझं आवडतं क्षेत्र आहे. मी 4 माणसांबरोबर बोलली तर त्यांना अट्रॅक्शन तयार होतं. त्यांना वाटतं की ही खूप छान सकारात्मक बोलते, तर अजून हिला ऐकून घ्यावं. तर मग हे क्षेत्र माझ्यासाठी खूप छान आहे आणि मी ह्याच्यातून खूप जणांना रिलीफ करू शकते, शांत आणि सुसंवादी बनवू शकते. हे माझं मेन एम आहे आणि ते इथे पूर्ण होईल ह्या हेतूने मी इथे 5 दिवस सुट्टी मी कसं मॅनेज केलं आहे हे ॲक्च्युली सर खरंच सांगितलं ते मोठी स्टोरी तयार होईल, पण ठीक आहे. आणि इथे मला आल्यानंतर सर तर माझ्या ओळखीचे होतेच, पण आता हे सगळे नवीन जे मेंबर मिळाले तर मला असं वाटतं की माझ्यासाठी युनिव्हर्सने हे काहीतरी नियोजन केलं होतं की एवढ्या महान व्यक्ती आणि एवढ्या प्रतिभासंपन्न लोकांमध्ये मला यायला संधी उपलब्ध करून दिली आणि युनिव्हर्सचं माझ्यासाठी खूप सुंदर नियोजन आहे याच्या पुढचं. तर मी इथनं खूप काही घेऊन जाते आहे आणि रिअली मी मनापासून थँक्यू बोलते. सर तुम्ही तर आम्हाला परकेपणा जाणूच दिला नाही वर्षानुवर्ष. सकपाळ सरांचे तर मी मनापासून आभारी आहे, कारण का त्यांचं व्यक्तिमत्वानी मला तर प्रभावित केलं आहे की कुठेच त्यांचा ॲटिट्यूड नाही आहे. ग्राउंडेड राहून एवढं शिकवणं आणि एवढं ज्ञान त्यांच्याजवळ आहे की त्याचा जर मी वापर केला तर मी मी बऱ्याच ठिकाणी पोहोचू शकते. तर त्यांनी काहीच हाताशी न ठेवता सगळं द्यायचा प्रयत्न केला आहे. आता त्यातून मी कशी पुढे जाऊन ना इतरांना मदत करू शकेन किंवा माझ्या ज्ञानाचा उपयोग करून ज्यांना उपयोग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेन ह्याचा मी 101% प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू सो मच.